शिरसाट यांनी जे विधान केलेलं आहे त्यात तथ्य आहे का? तर हो, तथ्य आहे. पण ते एकतर्फी प्रेम आहे. एकतर्फी प्रेम म्हणजे दुसऱ्या बाजूनं काही चाललं नाही जयंत पाटलांच्याकडनं. ह्यांनी अगदी जलसंपदा खातं देवेंद्र फडणवीस यांचं देतो आम्ही, इथंपर्यंत सुद्धा तयारी होती, परंतु ते एकतर्फीच प्रेम होतं ना. त्यामुळे त्यांचंही बरोबर आहे आणि तिकडनं उलट्या बाजूनं काहीच प्रतिसाद आलेला नाही आणि आज तागायत आलं आहे आणि पुढेही येणार नाही. याचं कारण असं आहे की जयंत पाटील आत्ता जर का अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर ते मंत्री म्हणूनच राहणार. उद्याच्या काळात सुद्धा समजा बहुमत त्यांना मिळालं तरीसुद्धा ते मुख्यमंत्री होणार नाहीत. परंतु आज शरद पवारांनी अंतर्गत त्यांच्या गटामध्ये जयंत पाटील हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील हे त्यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर विचारावा त्यांच्या ह्याच्यात. अंतर्गत त्यांच्या सुप्रियापासून सगळ्यांच्या सुप्रियाताईंनी पण त्याला मान्यता दिलेली असावी, कारण त्याशिवाय जयंत पाटील नाही तर कधीच गेले असते आत्तापर्यंत. सत्तेला कोण सोडतं आहे? सत्ता पाहिजेच आहे सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये हे आता इथनं पुढचं राजकारण असं आहे. आता पूर्वीचं राजकारण तुम्ही बघायला गेलात तर 2004 सालीसुद्धा मग अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत होते, पण ते का झाले नाहीत? बहुमत असताना सुद्धा विलासराव देशमुखना काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. हे काय राजकारण झालं? तर अंतर्गत मतभेद राष्ट्रवादीमधले. हे पहिल्यापासून त्यांच्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील हे रसिकेच आहे मुख्यमंत्रीपदाला आणि शरद पवारांना त्यावेळेला ही मतभेद नको होते म्हणून त्यावेळेला सुद्धा ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले बहुमत असताना. आणि आज हे जे शिरसाट साहेब म्हणतात तर ते त्याच्या एका बाजूनं बरोबर आहे त्यांचं, म्हणून लांबणीवर गेलं, कारण ते लांबणीवर टाकायला सुद्धा यांना कारणच पाहिजे असतं. परंतु ते एकतर्फी प्रेम होतं, ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कदाचित ह्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी गट त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री पदाचे आमचे हे उमेदवार राहतील म्हणून ते जाहीरसुद्धा करतील. इथंपर्यंत त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. फक्त अजून त्याला अंतिम स्वरूप का येत नाही? लोकसभेच्या निवडणुका. लोकसभा निवडणुकीमध्ये काय काय होईल, त्याच्यानंतर काय काय राजकारण होणार त्या घटनांनंतर आपण बघणारच आहोत.